तर नमस्कार मित्रांनो, हे आहे एकदम बकऱ्याचं मटण. तुम्हाला असं नाद, पण आम्ही हे जरा नादिक. आणि आज आलो आम्ही बाजारात डीके खानावळ, म्हणजे दशरथ कोळपकर यांची खानावळ आहे. आणि आज आपण गावरान मटण कसं बनतंय, नेमकं बाजारात पालातलं जेवण कसं असतंय ह्याचा व्हिडिओ बघणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा यात टाकले आपण तेल, नंतर हे कांदा आणि हे आहेत हॉटेलचे सर्व. त्यांच्या हॉटेलचं नाव आहे डीके. तसंच त्यांचं दुसरे हॉटेल आहे, त्याचं नाव आहे हॉटेल तडका. ते आहे परळी ते नगर जे रोड आहे नेकपूर बसला, तिथं यांचं हॉटेल आहे. आणि आज पूर्ण रेसिपी दाखवणार आहेत आपण तुमच्या सगळ्यांना. खतरनाक एकदम मस्त मटण. काय हे अद्रक लसण पेस्ट तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. असं सहसा कोणी सांगत नाही आणि आपण सांगतो सगळ्याला बनवून खा. हे आहे हळद. मटण बघू शकता इकडे एकदम फ्रेश मटण आहे. आत्ताच बकरं कापलंय आणि बकरं कापून डायरेक्ट इथंच आणलेलं आहे. अर्ध बकरं, कोथिंबीर आपण टाकणार त्याला शिजायला. मटण पडलेलं आहे ह्याच्यात. हॅलो खसाखस. आज जेवणाचा योग येणार आपला. बाजार तळावर हॉटेल आहे. याच्या अगोदरही मी व्हिडिओ बनवला होता. बाजारात आल्याच्या नंतर माळ्याची जी लाईन आहे इकडची, ह्या माळ्याच्या लाईनलाच हे हॉटेल आहे. कुणाला जरी तुम्ही विचारलं दशरथ कोळपकर यांचं हॉटेल कुठे आहे, तर ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतील. इतकं फेमस हॉटेल आहे. तिकडं पाणी गरम करून घेतलं आपण अगोदरच. पाणी आता डायरेक्ट यात जाईल. बाबा 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 वाजता असा यायला भयानक आत्ताच. जर कोणाला जर हॉटेल नाही सापडलं तर तुमचा नंबर सांगा. 70 57 हां 55 75 55. बरं, तर ह्यांना फोन लावायचा. हे तुम्हाला न्यायला येतील वाटल्यास बस स्टँडला, इकडे कुठं पोरला पाठवतील, काही अडचण नाही. तुमची सेवा एकदम होईल. बसण्याची व्यवस्था ही अशीच आहे पालात. आणि इथं जेवायचं म्हणल्यावर असं वाटतं की आपण कुठंतरी चांगल्या कुठंतरी लई भारी ठिकाणी जेवायला लागलो की मजा येते ह्या ठिकाणी. आता मी थोड्या वेळी इथं जेवणारच आहे. तत्पूर्वी आपण हे रेसिपीचा व्हिडिओ, बरेच लोक मला म्हणले की रेसिपीचा व्हिडिओ सांगा सांगा सांगा. सहसा कोणी सांगत नाही, पण आपण ठरवलं की आज सांगायचंच म्हणून. त्यांचं दुसरं सुद्धा हॉटेल आहे गावरान तडका म्हणून. गावरान तडका अंग भडका असला सिस्टम आहे बघा. किती वेळा होईल तयार आपल्याला जेवण? 20 मिनिटं लागतील. बरं बरं, थांबू का मग? हो थांबा. भाकरी बिकरी गरम आहेत ना? हो. चला आता हे आपण शिजल्याच नंतर डायरेक्ट भाजी कशी बनणार आहेत, हे भाजीसाठी इकडे मसाले घेतले सगळे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ लवकरच येईल. चला व्हिडिओ बघत राहा. डीके खानावळ, बाजार तळ, नेकनो.